नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संशोधन रचनेच्या मध्यवर्ती विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि तो विषय म्हणजे संशोधन अहवालाचे आवश्यक घटक, एसेन्शियल कंपोनंट्स ऑफ रिसर्च रिपोर्ट. चला सुरुवात करूया आपण प्रस्तावनेपासून. संशोधन अहवाल, ज्याला रिसर्च रिपोर्ट आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, हा संपूर्ण संशोधन प्रक्रियेचा अंतिम आणि प्रातिनिधिक दस्तऐवज मानला जातो. त्याला आपण दस्तऐवज म्हणतो, डॉक्युमेंट असं म्हणतो. आपण संपूर्ण संशोधन प्रक्रियेदरम्यान जी काही मेहनत घेतो, अभ्यास क्षेत्र कार्यातून प्राथमिक माहिती गोळा करतो आणि सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे निष्कर्ष काढतो, त्या सर्व घटकांना एका निश्चित शास्त्रीय साच्यात मांडणे आवश्यक असतं. संकलित केलेली तथ्ये, वापरलेले पद्धतीशास्त्र आणि आलेले निष्कर्ष किंवा काढलेले निष्कर्ष यांची अत्यंत शास्त्रीय, सुसंगत आणि तार्किक मांडणी करण्यासाठी अहवालाची विशिष्ट संशोधन पद्धतीच्या आधारे किंवा कायदेशीर व शैक्षणिक रचनेत विभागणी करणे अतिशय आवश्यक किंवा अनिवार्य ठरते. ही रचनाच अहवालाचे प्रमाण मूल्य निश्चित करते. संशोधन अहवालाचा जो पहिला मुख्य भाग आहे, त्याला आपण प्रारंभिक विभाग म्हणतो. आपण संशोधन अहवालाच्या आवश्यक घटकांचा विचार करत असताना त्यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्रारंभिक विभाग, प्रिलिमिनरी सेक्शन. अहवालाच्या या सुरुवातीच्या भागात, प्रिलिमिनरी सेक्शनमध्ये, शीर्षक पृष्ठ, टायटल पेज, संशोधकाचे अधिकृत प्रमाणपत्र, स्वतःचे घोषणापत्र, डिक्लेरेशन ज्याला म्हणतो आपण, मार्गदर्शन करणाऱ्या व मदत करणाऱ्या संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ॲक्नॉलेजमेंट. काही वेळा मार्गदर्शकाचे सर्टिफिकेट पण असतं आणि संपूर्ण प्रकरणांची अनुक्रमणिका, टेबल ऑफ कंटेंट यांचा समावेश इथं होतो. प्रिलिमिनरी सेक्शनमध्ये, प्रारंभिक विभागामध्ये, टायटल पेज, डिक्लेरेशन, ॲक्नॉलेजमेंट, टेबल ऑफ कंटेंट्स यांचा समावेश होतो. याशिवाय यामध्ये तक्ते आणि आलेखांची सूची, लिस्ट ऑफ टेबल्स आणि लिस्ट ऑफ ग्राफ्स अशा बाबींचा देखील समावेश केला जातो. हा प्रारंभिक विभाग वाचकाला संपूर्ण अहवालाच्या मूलभूत चौकटीचे आणि त्याच्या व्याप्तीची किंवा एकूण रचनेची एक स्पष्ट पूर्वकल्पना देण्याचे कार्य करतो, ज्यामुळे वाचकाचा प्रवेश मुख्य विषयात हा सहज होतो. आता आपण अहवालाचा दुसरा जो भाग आहे त्याला मेन बॉडी म्हणतो. त्या मेन बॉडीमध्ये प्रस्तावना विभाग याची चर्चा करणार आहोत. अहवालाचा जो दुसरा अनिवार्य घटक म्हणजे प्रस्तावना विभाग. या विभागात संशोधनाची मुख्य पार्श्वभूमी मांडली जाते. त्यात संशोधनाला समस्येची स्पष्टपणे मांडणी केली जाते, त्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम्स म्हणतो. अभ्यासाची ऐतिहासिक व पार्श्वभूमी मांडली जाते. अभ्यासाचे निश्चित असे उद्दिष्ट मांडले जातात किंवा गृहीतकांची मांडणी केली जाते. अभ्यासाचे सामाजिक आर्थिक महत्त्व यांची देखील मांडणी केली जाते. हा विभाग संशोधकाचा मुख्य हेतू, अभ्यासाची चौकट आणि संशोधनाची पुढील दिशा निर्धारित करण्याचे कार्य करतो.
साहित्य पुनरावलोकन. तिसरा जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो मेन बॉडीचा पार्ट आहे आणि एकूण अहवाल लेखनाचा तिसरा घटक आहे, तो म्हणजे साहित्य पुनरावलोकन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. या विभागात आपण निवडलेल्या विषयाशी संबंधित असणाऱ्या पूर्व संशोधनांचा, सिद्धांतांचा, विविध संकल्पनांचा आणि सरकारी अथवा गैरसरकारी अहवालांचा अत्यंत पद्धतशीर आणि चिकित्सक असा आढावा घेतो. या पूर्व संशोधनांच्या अभ्यासाद्वारे पूर्वीच्या संशोधकांनी काय अभ्यासले आहे आणि कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा राहून गेला आहे, यातील संशोधनातील अंतर किंवा रिसर्च गॅप हे आपल्याला स्पष्ट होते. या संशोधन अंतरामधून किंवा रिसर्च गॅपमधूनच आपला नवीन संशोधन निर्माण होतो किंवा आपल्या नवीन संशोधनाला योग्य आणि मजबूत अशी सैद्धांतिक चौकट प्राप्त होते. चौथा आणि संशोधनाचा आत्मा मानला जाणारा घटक जो आहे, जो एसेन्शियल कंपोनंट आहे संशोधन अहवालाचा, तो म्हणजे संशोधन पद्धती, रिसर्च मेथडॉलॉजी. या विभागात संशोधनाने निवडलेली संशोधन रचना, रिसर्च डिझाईन, नमुना निवड पद्धती, सॅम्पलिंग मेथड, नमुन्यांचा आकार, सॅम्पल साईज, तथ्य संकलनाची प्राथमिक व द्वितीय साधने जसे प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, अनुसूची असेल, तसेच तथ्य विश्लेषणासाठी वापरलेले सांख्यिकीय साधने जसे मीन असेल, कोरिलेशन असेल, रिग्रेशन असेल, अशा अनेक बाबींचा सविस्तरपणे मांडणी या विभागात केली जाते. संशोधन पद्धती शास्त्राच्या या स्पष्ट मांडणीमुळेच अभ्यासाची शास्त्रशुद्धता सिद्ध होते आणि इतर कोणत्याही संशोधकाला या अभ्यासाची पुनर्पडताळणी करणे शक्य होते. तथ्यांचे विश्लेषण आणि सादरीकरण, डेटा अनालिसिस अँड प्रेझेंटेशन. संशोधन अहवालाचा हा पाचवा मुख्य भाग आहे, ज्याला आपण तथ्यांचे विश्लेषण आणि सादरीकरण असं म्हणतो. अभ्यास क्षेत्र कार्यातून संकलित केलेल्या कच्च्या स्वरूपाच्या तथ्यांचे सांख्यिकीय वर्गीकरण, सारणीकरण आणि आलेखीय सादरीकरण या विभागात केले जाते. विविध आर्थिक आणि सामाजिक चलामधील परस्पर संबंध सांख्यिकीय चाचण्यांच्या आधारे मांडले जातात. या प्रक्रियेमुळे गुंतागुंतीची आणि सांख्यिकीय आकडेवारी वाचकांसाठी अत्यंत सुलभ, आकर्षक आणि बोध देणारी वाटतात. अर्थनिर्वचन किंवा निष्कर्ष आणि अर्थनिर्वचन हा संशोधन अहवालाचा सहावा घटक म्हणतो आपण त्याला. तथ्य विश्लेषणातून प्राप्त झालेले हे जे प्रमुख निष्कर्ष आहेत, फाइंडिंग्स आहेत, आणि ते या विभागात क्रमाने मांडले जातात. केवळ आकडेवारी न मांडता प्राप्त निष्कर्षांचे व्यावहारिक, सामाजिक आणि सैद्धांतिक अर्थनिर्वचन केले जाते. या अर्थनिर्वचनाच्या आधारे अभ्यासाच्या सुरुवातीला मांडलेली गृहीतके सत्य सिद्ध झाली की असत्य सिद्ध झाली याचे स्पष्टीकरण दिले जाते, ज्यामुळे संशोधनाचा खरा अर्थ आपल्यासमोर येऊ शकतो. निष्कर्ष आणि शिफारसी, कन्क्लुजन अँड सजेशन्स. संशोधन अहवालाच्या घटकामधील हा सातवा घटक आहे, निष्कर्ष आणि शिफारसी. या विभागात संपूर्ण संशोधन अभ्यासाचा थोडक्यात परंतु सर्वसमावेशक सारांश मानला जातो. निष्कर्षांच्या आधारे शासनाला, धोरणकर्त्याला किंवा संबंधित घटकांना अंमलात आणण्यासारख्या व्यावहारिक शिफारसी सुचवल्या जातात. याशिवाय या विषयाच्या सीमा आणि मर्यादा स्पष्ट करून भविष्यात याच क्षेत्रात होणाऱ्या
संभाव्य संशोधनासाठी योग्य दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम नित्य केले जाते. संदर्भ सूची, बिब्लिओग्राफी. संशोधन अहवालाचा 8वा अत्यावश्यक घटक म्हणजे संदर्भ सूची. अहवाल लेखनादरम्यान आपण ज्या ज्या दुय्यम स्रोतांचा, जसे की ग्रंथ आहे, शोधनिबंध आहे, नियतकालिके असतील, शासकीय अहवाल असतील, प्रत्येक स्रोतांचा वापर केलेला असतो. त्या सर्व स्रोतांची APA, MLA किंवा शिकागो सारख्या प्रमाणीकृत संदर्भ शैलीनुसार अचूक यादी अहवालाच्या शेवटी दिली पाहिजे. या अचूक संदर्भीकरणामुळे मूळ लेखकांना योग्य श्रेय मिळून संशोधकाची बौद्धिक प्रामाणिकता जपली जाते आणि संशोधनातील वाङ्मय चौर्य पूर्णपणे टाळता येते. परिशिष्ट. संशोधन अहवालाच्या एकूण जे घटक आहेत त्यापैकी 9वा हा पूरक परंतु महत्त्वाचा घटक म्हणजे परिशिष्ट. इंग्रजीमध्ये त्याला आपण अपेंडिक्स म्हणतो. अहवालाच्या अगदी शेवटी मुख्य मजकुरात समाविष्ट न करता आलेली पूरक व विस्तृत माहिती इथे जोडली जाते. यामध्ये क्षेत्र कार्यासाठी वापरलेली मूळ प्रश्नावली असेल, मुलाखत असेल किंवा सांख्यिकीय सारण्या असतील, विस्तृतपणे असणाऱ्या नकाशे असतील, अधिकृत पत्रव्यवहारांच्या प्रतींचा समावेश इथं केला जातो. परिशिष्टामुळे संशोधन अहवालांची पारदर्शकता वाढते आणि अभ्यासाची विश्वसनीयता देखील अधिक बळकट होते. शेवटी आपण निष्कर्षाकडे येऊया. या विवेचनातील निष्कर्षाकडे येऊया. संशोधन अहवालातील प्रत्येक घटकाची पद्धतशीर आणि क्रमिक मांडणी हीच अहवालाचे वैज्ञानिक मूल्य ठरवते. प्रारंभिक विभागापासून ते अगदी परिशिष्टापर्यंत सर्व अनिवार्य घटकांचे आणि मानकांचे काटेकोर पालन केल्यास संशोधनाची वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता आणि विश्वसनीयता सिद्ध होते. यामुळे तो संशोधन अहवाल केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर शासकीय धोरण निर्मिती आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक ठरतो. धन्यवाद.